नमस्कार, आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. संकेत महाडिक. आज विशेष आपण एक आयटम बनवणार आहे. हे जे आयटम बनवलं तुम्हाला दाखवतो बघा. चला जाऊ. भाऊ काय बनवताय तुम्ही? वैभव, तुम्ही काय बनवताय? आज हड्डी चिकन आणि कलीचा पेटा ते बनवणार तुम्हाला दाखवतो बघा. बघा, हा कलीचा पेटा, हड्डी चिकन. हे बघा, आता ही मसाल्याची पण तयारी झालेली आहे बघा. कांदा कापलेला आहे, टॅमॅटो, मिरच्या, जो मसाले चालू आहे कटिंग. हा वाटण आहे डब्यात. आता एक तेल ठेवलं बघा कढईत तापत. सुरुवातीला काय टाकणार आहे? कांदा, टमाटा, मिरची. चला बघूया दादा काय टाकतात ते. टमाटा, कांदा आणि मिरच्या हे टाकलेले दादाने आता कढईत. आता ह्याला चांगलं फ्राय करून घेतील. आता चांगलं फ्राय केलं जाईल. कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करणार आपण. एकदम ग्रेव्ही टाईप करणार आहे आपण आता. किती वेळ लागतो हे लाल व्हायला? 10 ते 15 मिनिटं झालं. ह्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे? अद्रक लसूण पेस्ट. हे बघा, हे अद्रक लसूण पेस्ट आहे. हे एवढेच चिकन मसाला, एवढेच चिकन मसाला, हा मॅगी मसाला, हा मॅगी मसाला. आता हे सगळे मसाले टाकणार. आता कांदा लालसर होत आलेला आहे. तर तांबड्याची पूर्ण ग्रेव्ही करणार का आता? किती प्रमाणामध्ये तुम्ही कांदा घेतला? किती कांदा आणि टॅमॅटो किती प्रमाणात घेतला? मिरची 2 कांदे, 2 टमाटे. 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टॅमॅटो घेतलेले आहेत आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. ज्याला टाकायचं असेल तर टाकू शकतो, नसेल टाकायचं तर नाही टाकू शकत. आता आम्हाला आवडले म्हणून आम्ही मिरच्या टाकलेल्या आहेत. आता बघा, तर लालसर होत आलेलं आहे बघा. लालसर होत आलेला आहे. आता दादा आपला वैभव आता पुन्हा मसाला हे करणार आहे आता. बघा, आता अद्रक लसूण पेस्ट टाकली. हे अद्रक लसूण पेस्ट. किती टाकायला लागते अद्रक लसूण पेस्ट? 1 चमच, 2 चमच. ते आम्ही 2 चमच अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे. हे चांगली मिक्स करायची का? मग ह्याच्यानंतर आता काय टाकणार आहे? आपला ओला मसाला. हे वाटण बनवलं आहे तू. आता हा वाटण आहे. हा वाटण आहे. आता हा वाटण आपण टाकणार डब्यात ह्याच्यातलं. हा ताजं वाटण आहे, आत्ताच बनवलेलं आहे.
चिकन मसाला टाकत आहे बघा. आता एवढंच चिकन मसाला टाकतोय. किती टाकायचे चमच ते? हा मॅगी मसाला पण टाकलेला आहे. हे बघा, आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं. मी आता हे मिश्रण करून घ्यायचं. आता मिश्रण चालू आहे. आता बघा, हे एवढेच मसाला टाकलेला आहे. लसूण पेस्ट टाकलेली आहे. मॅगी मसाला टाकलेला आहे. आता हळद टाकणार आहे ना. आता हळद टाकते. हा पूर्ण शिजेपर्यंत मिक्स करायचा. पूर्ण शिजला पाहिजे जो मसाला टाकला आहे तो. नाही तर कच्चाही राहू शकतो. कच्चा ठेवायचा नाही, शिजवायचं चांगला त्याला. जे आपण टोमॅटो टाकलेले आहेत ते आता ग्रेव्ही झालेली आहे. त्याची टोमॅटोची ग्रेव्ही झालेली आहे टोमॅटोची. गॅस थोडा आपण हे करताना थोडा बारीक करून ठेवावा का लागू नये म्हणून. ही ग्रेव्ही चांगला मिक्स झाला आहे का आता? याला आता किती वेळ ठेवावा लागतो? याला आता 5 मिनटं आपण अजून शिजत ठेवूया. आता हळद टाकली आपण, हळद टाकली. आता शिजायला ठेवूया अजून 5 मिनटं. त्या अजून ग्रेव्ही होईल त्याची. एक लाल मसाला पण टाकणार ना आपण. आपल्या घरातला लाल मसाला आहे बनवलेला, तो पण आता टाकणार. मग सुरुवातीला काय बनवणार आहे तुम्ही? ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे का सुक्यामध्ये बनवणार आहे? ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे. हे बघा, आता हा चिकन चांगला धुवून घेतलेला आहे. हा चिकन चांगला 2-3 वेळा धुतलेला आहे. आता आपण हा वाटण टाकतोय. वाटण किती चमच टाकायचे? 2 ते 3 चमच टाकायचे. आपल्याला जसं बनवायचं आहे, जास्त बनवायचं आहे 2 ते 3 चमच आपण टाकू शकतो. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो. आता आम्ही 3 चमच टाकलेले आहेत. आता ह्याचा चांगला मिक्स करणार आम्ही. हा चांगला मिक्स केला आता. याला आता 5 मिनटं आपण मसाला जो शिजायला ठेवूया. 5 मिनटं ढाकण टाकून आपण शिजवायला ठेवूया. आता शिजण्यासाठी थोडं पाणी टाक. किती पाणी टाकायचे? अर्धा ग्लास पाणी टाकायचं, कारण तो मसाला शिजला पाहिजे त्याच्यामुळे. आपण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मसाला शिजण्यासाठी. जो आपण वाटण टाकलेलं आहे तो वाटण आता चांगला कड येण्यासाठी टाकलेलं आहे पाणी जरा. आता याला आपण कड काढूया 5 मिनटं. ढाकण ठेवूया ना त्याच्यावर. आता बघा, ढाकण ठेवायचं असेल तर ठेवू शकता. ढाकण ठेवल्यावर थोडा अजून मसाला शिजला जातो ना. आता हा बघा, मसाला आता शिजत चाललाय चांगल्या. बघा, आता मसाला शिजला. आपण आता कढीपत्ता टाकला. हा कढीपत्ता आपण टाकलेला आहे वरनं. त्याला अजून थोडा फ्राय करून घेऊ आपण चांगलाच.
अजून दादा काय कुठले कुठले मसाले आपण टाकणार आहे अजून? गरम मसाला, आता आपण हे घरातले गरम मसाले जे आहेत, मसाल्यांची नावं काय काय तुम्ही सांगू शकता का? गरम मसाला, गरम मसाला पहिल्या सुरुवातीला आपण काय टाकणार? गरम मसाला, लाल तिखट मसाला, लाल तिखट मसाला आहे, घाटी मसाला, घाटी मसाला, जेवढे आपल्या घरात उपलब्ध असतील मसाले ते आपण टाकू शकतो. आता लाल मिरची पावडर घरातला टाकलेला आहे, बनवलेला, जो घरी बनवला आपण. आता किती चमच टाकायचे ते? 2 ते 3 चमच टाक. 2 ते 3 चमच आपल्या जेवढा पाहिजे तिखट त्या हिशोबाने आपण टाकायचे. सगळे मसाले सेमच चमच घेऊन टाकायचे काय? सेम म्हणजे 2 चमच 3 चमच जेवढं तिखट पाहिजे असेल 4 चमच टाकू शकता. आणि गॅस बारीक ठेवा, गॅस एकदम बारीक ठेवायचं, कारण जर गॅस बारीक नाही ठेवला तर मसाला तो पूर्ण करपून जाईल. तर एकदम बारीक गॅस ठेवायचा, त्याच्यात तो मसाले आपण सगळे टाकायचे. आता हे आम्ही सगळे मसाले टाकतोय. ते सगळे मसाले आम्ही टाकून झाले. आता चांगला मिक्स करणार त्याला, आम्ही मिश्रण करणार त्याला चांगला. आता मी 4 चमच टाकलेला आहे तिखट मसाला, की आम्हाला तिखट जास्त लागतो. मी 4 टाकलेले आता तिखट मसाला चमच. जसं तुम्हाला तिखट पाहिजे, जास्त तिखट पाहिजे, कमी तिखट पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आता परत अर्धी वाटी आपण हे टाकणार आहे पाणी, अर्धा ग्लासची. काय तो ऑफिस मसाला चांगला मिक्स होऊन कड आला पाहिजे, कारण तो खाताना नंतर चरचर लागतो मसाला कच्चा राहिला तर. आता हा मसाला आपला कड येतो आहे. त्याला 10 ते 15 मिनटं चांगला मसाला शिजवून द्यायचा. आता मसाला कड येते ते. आता मसाला चांगला कड आलाय. मसाला आता चांगला कड आलाय. आता आपण हड्डी चिकन टाकणार आहोत त्याच्यात. आता थोडा अजून 5 मिनटं कड आलं की चांगला कड आला पाहिजे. कड यायला किती, मसाला शिजायला किती वेळ दादा लागतो? 5 ते 10 मिनटं लागतात दादा मसाला शिजवण्यासाठी. म्हणजे तो आपण जो सगळे मिक्स मसाले टाकलेले आहेत त्या मसाल्यांसाठी शिजायला आपल्याला 15 ते 20 मिनटं लागेल. काही लोक अख्खा मसाला यूज करतात, आम्ही अख्खा मसाला यूज नाही करत चिकनमध्ये. आम्ही आपल्या घरातले जे मसाले असतील त्याच्यामध्येच आम्ही चिकन हे बनवतो. अख्खे मसाले ज्याला टाकायचे असेल तर टाकू शकतो. गॅस बारीक केला आम्ही. आता चिकन आपण सगळं कढईत पलटी केलेलं आहे. आता त्याला चांगला मिक्स करून घेणार, कारण तो मसाला सगळ्यात पीसला लागला पाहिजे. त्या हिशोबाने आपण चांगला मिक्स करून घेणार आहे त्याला. आता
चांगला आता मसाला मिक्स होतोय. पीसला पण आता चिकन पीसला पण मसाले चांगले लागतात आहे. चांगला मिक्स करायचा मसाला, चांगला सगळा याला लागला पाहिजे, पीसला लागला पाहिजे, त्या हिशोबाने पूर्ण मिक्स करायचा. हा आयटम आहे चिकन हड्डी आयटम, जो आता आपण कढईत ठेवलेला आहे तो चिकन हड्डी आयटम आहे. आता आपण 1 ग्लास टाकलेला आहे. आता किती पाणी टाकायचं आता? आपल्याला असं पाहिजे असेल तेवढं टाकायचं. जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचं. आता आम्ही पाणी टाकलेलं आहे. आता एकदा परत मिक्स करून घेऊन आम्ही ढाकण ठेवणार आहे. आता दादा ह्याला शिजायला किती वेळ लागेल? एवढं पाहून 15-20 मिनटं. 20 मिनटं लागतील आता चिकन शिजायला. 15-20 मिनटं तर लागणारच चिकन पूर्ण शिजण्यासाठी. गॅस फास्ट केलाय का चिकन लवकर शिजावा म्हणून. आता हे तुम्हाला आयटम कोणी शिकवले? तर इथे बघा, हे तुम्हाला चिकन हड्डीचा आयटम तुम्हाला कोणी शिकवला? मी स्वतः शिकलो घरी. स्वतःच शिकला? व्हेरी गुड. तर मीठ टाकतो आपण. किती चमच मीठ टाकायचं? चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला पाहिजे तसा, जास्तही टाकायचं नाही. जसं चवीला मीठ पाहिजे त्या हिशोबाने आपण टाकायचा. तर आम्ही आता टाकलेला आहे. तर वापस आता मिक्स करून आम्ही घेणार आहे. आता आपण मीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. झाकण ठेवून आता आपण चिकन शिजण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे. चला बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून एक आयटम तुम्हाला दाखवणार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. दादा तुम्ही काय बोलता त्याबद्दल? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला बाय.